संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरनं प्रकाशकांना जी धमकी दिली ती धमकी त्यांना चांगलीच महागात पडली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी सुद्धा या प्रकरणावरनं गायकवाडांचे कान टोचलेत। अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा या प्रकरणावरती पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली। संजय गायकवाडांना समज दिल्याचं शिंदेंनी सांगितलंय। त्यामुळे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढावून घेणारे संजय गायकवाड आता तरी ताळ्यावर येणार का हे आगामी काळात पाहावं लागेल। आता 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। संजय गायकवाडनं समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। संजय गायकवाडनं समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। तर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरनं अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे। या प्रकरणी कोल्हापुरात प्रकाशक प्रशांत आंबी आणि डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि गायकवाडांवरती अदखलपात्र गुन्हा दाखल करणं म्हणजे फसवणूक असल्याचं म्हणत प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली। तर 28 तारखेला संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढण्याचा इशाराही दिला गेलाय। रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो, कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे। त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय। पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय। लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गानं आम्हाला तो अधिकार आहे। आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हसडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत। आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। दरम्यान संजय गायकवाड यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर राज्यभरात याचे पडसाद उमटतात। बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या समर्थनात आंदोलन पार पडलं आणि त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला गेला। तर तिकडे कोल्हापूरमध्ये संजय गायकवाडांच्या समर्थनात आणखी एक आंदोलन झालं। यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकावरती बंदी घालावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली। त्यामुळे 2 आंदोलनं संजय गायकवाड यांच्या समर्थनात पाहायला मिळाली। एक त्यांच्या मतदारसंघात बुलढाण्यामध्ये जिथे त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला, तर दुसरीकडे कोल्हापुरात या पुस्तकावरती बंदी घालण्याची मागणी करत गायकवाडांना समर्थन दिलं गेलं। पण आमदार संजय गायकवाड यांच्या शिवराळ भाषेवरनं ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार हे चांगलेच आक्रमक झालेत। अरे आमच्याकडे किती शिव्या आहेत राव। मी तर म्हणतोय एक दिवस बुलढाण्यातच शिवीगाळ परिषद लावा। आमच्या 2-3 बाया बी कामाला लावल्या ना, तर नुसतं विचार करू करू मरतील, अर्थ काढू काढू कशाचा अर्थ काय होता। आणि शिवीची भाषा आम्हाला शिकवणार संजय गायकवाड, आम्हाला शहाणपणा शिकवणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।